बोलायचं बेटा, शेवटचा काय आवाज नाही आलाय, थोडा बोला ना. वॉर्मअप ॲक्टिव्हिटी आहे, बोला. इथे मला बघून बोला. हां, बाकी लोक बोलत नाही बोलत, तुम्ही लोक बोला, मग आवाज बरोबर येईल. बोला. हां, असं बोलतात. भांडण करताना कसं बोलतो आपण? भांडण करताना असं बोलतो, मी सूर आहे, असं बोलतो का? भांडण करताना कसा आवाज? हा ताई, भांडण करताना कसा आवाज निघतो तसा आवाज निघायला पाहिजे. बोला बोला. मी हां शूर आहे, मी शूर आहे. हां बोला. मी वीर आहे. हां, मी शूर आहे. हां, एकानेच बोलले, बाकी लोक फक्त उभे राहिले. एक मिनिट, आता बोलणार. बोला. मी वीर आहे. आता जो बोलणार ना त्याला मी इथे येऊन बोलवणार. बोला ताई, बोला इथे लगेच बोला. बोला, मी वीर आहे. बोला, मी शूर आहे. मी शूर आहे. हां बोला बेटा. मी वीर आहे. हां बोला. मी शूर आहे. हां, आता ना, आता तुम्ही बरोबर बोलले, पण आता जोरात बोलायचं आहे. आवाज कुठून आला पाहिजे? कुठून बोललो तो आवाज? कुठून? नाही, गले से नहीं, देखो उसको याद है. कुठून आवाज आला पाहिजे? नाभी से. नाभी से आवाज आना चाहिए. कहाँ से आना चाहिए? हां, जेव्हा तुम्ही बोलायला जातात ना तेव्हा नाभी तिथेच स्टार्टिंगमध्ये तुम्हाला ते थोडा असं काय बोलतात त्याला, झिंग 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 होगा असा. जेव्हा पहिल्यांदा आपण जातो ना स्टेजवरती तेव्हा तिथेच काहीतरी असं होतं ना, काहीतरी असं ऐसा कुछ व्हायब्रेशन होता है, काहीतरी असं भीती वाटते. ओके, आज आपल्याला ते काढायचं आहे. बोला, परत बोलणार, लगेच उभे राहणार आणि बोलणार. बोला, मी शूर आहे. हां, नेक्स्ट जोरात सर्व बघा, असा आवाज पाहिजे. हां, उभे. हां, उभे राहा, उभे राहा, सर्वांनी उभे राहा, तिघांनी उभे राहा. हां हां बोला. हां बोला, बोला बेटा. हां बोलिये. हां, मी वीर आहे. परत एकदा बोलणार. आता मी पुढे जाणारच नाही. बोला. मी वीर आहे. व्हेरी गुड. मी शूर आहे. हां मी वीर आहे. हां मी शूर आहे. बोला. बोला जोरात बोल. हां, हळू का बोल. मग तुम्ही असा मिलिटरीमध्ये जाणार, तिथे मग कसं बोलणार तुम्ही? मिलिटरीमध्ये गेल्यानंतर मग तिथे कसं बोलणार? तिथे तर असंच बोलायला लागतात, जोरात ओढायला लागतात. भले सामने दुश्मन नहीं भी, फिर भी चिल्लाना पड़ता है. ओके, तर जेव्हा तुम्ही आता आजपासून जेव्हा तुम्ही बोलायला पुढे पण जाणार, पहिले प्रॅक्टिस करून घ्यायचं. हां, तो आपल्या मनामध्ये बोलायचं. काय बोलायचं? मी शूर आहे, मी वीर आहे. कुठेतरी बाथरूममध्ये जाऊन, कुठेतरी असं कुठेतरी बाहेर जाऊन जोरात ओढायचं, मी शूर आहे, मी वीर आहे. हां, आणि नंतर यायचं, आणि नंतर येऊन मग काय करायचं? बोलायला सुरुवात करायचं. आता मी फक्त याच्यामध्ये 5 लोकांना बोलवणार. हां, कोणी पण 5 लोक आहे, बघू कोणाला कोण येणार आहे. हां, आप आ जाओ बेटा. हां, नीला आप आ जाओ. आप आ जाओ बेटा. ताई तुम्ही या. हां, तुम्ही या. हां जी, मध्ये. हां हां, आप आ जाओ बेटा. हां, कोणाला पण रँडमली मी उठवतो आहे. हाँ, आप आ जाओ बेटा लास्ट में. हाँ, आणि ताई तुम्ही या. आ जाओ, जल्दी से आ जाओ, फटाफट आ जाओ. इथे उभे राहा, सर्वांनी इथे उभे राहा. हां, बाकी लोकांना पण आपण प्रॅक्टिस करू. पण आता आपल्याला अजून जे काय शिकायचं, जे आजचं जे 5 महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे ते आज आपल्याला घरी घेऊन जात आहे. मागच्या वेळी आपण शिकलो होतं आपल्याला ॲटिट्यूड कसं बदली करायचं. तर ॲटिट्यूड बदली करण्यासाठी, आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी, दृष्टि का इलाज हो सकता है ना. आँख में अगर कुछ ऐसा कचरा गया है तो उसका इलाज हो सकता है, लेकिन दृष्टिकोन का इलाज हो सकता है क्या? नहीं हो सकता है. दृष्टिकोन का इलाज ऐसे ही व्याख्यान से होगा. जेव्हा तुम्ही असं बसणार. काल सर मी काउन्सिलिंगसाठी गेलो होतो. एका मुलीला गव्हर्नमेंट सीटमध्ये, हे रेकॉर्डिंग पण होतं आहे, एका मुलीला गव्हर्नमेंट सीटमध्ये डॉक्टरचा हे नंबर, MBBSसाठी नंबर लागला आहे सातारामध्ये. आणि ती बोले तो मैं कॉलेज नहीं जाऊँगी. बोले क्यों? बोले वो मुझे खून देख के ना डर लगता है, खून देख के डर लगता है. तो उसका गवर्नमेंट में सर 1.5 लाख रुपये में उसका सिर्फ मात्र 1.5 लाख रुपये फीस आहे उसको. आणि मग त्यांना आम्ही बसून तिथे, मग त्याची आई होती, वडील होते, मी होतो आणि ती मुलगी होती. आणि मग आम्ही त्यांना तिथे व्याख्यान देऊ. बोला ना, दृष्टिकोण का इलाज नहीं हो सकता, वो व्याख्यान से ही होगा. उसका कोई ऑपरेशन नहीं होता है. आपके मन में अगर कुछ बैठ जाएगा कि ये सफ़ेद कलर ख़राब कलर है, अगर आपके दिमाग में बैठ गया सफ़ेद कलर ख़राब कलर है, क्या है? सफ़ेद कलर ख़राब कलर है, तो उसके लिए कोई इलाज नहीं है. फिर उसके लिए व्याख्यान से ही, क्योंकि जहाँ पर समस्या है इलाज भी उधर है. तो समस्या किधर है? कुठे समस्या कुठे असतं? समस्या किधर है? कुठे बेटा समस्या कुठे असतं? हां, समस्या कुठे असतं? हां बोलो ना, काहीतरी फेकून द्या ना. काय असं काय ते काय, हे काय कोई डंडा बिंडा लेके मारने वाला नहीं है. समस्या किधर होती है, कौन बताएगा? हाँ, खड़े हो जाओ बेटा, इसके लिए ताली होनी चाहिए. खड़े हो जाओ. काय नाव बेटा? हाँ, अच्छा ताली कैसा बजाने का? अपना वाला ताली. 3, 2, 1 स्टार्ट. परत
ये उसको ऐसा जिंदा जैसा लगना चाहिए। 3, 2, 1 स्टार्ट। क्या नाम बेटा, क्या नाम? प्रभु। प्रभु ने जो आंसर दिया, समस्या यहाँ पर होती है तो आंसर कहाँ पे मिलेगा? यहीं पे मिलेगा। हाँ सर, एक फ़ोटो क्या है ना सर, ऐसा मुझे सर्वानी अपना राइट हैंड लेके यहाँ पर दिखाएंगे। ये हाँ, ये समस्या है और उसका आंसर भी आपको इधर ही मिलेगा। हाँ सब लोग दिखाएंगे ऐसा। हाँ सर्वानी ऐसा, हाँ वेरी गुड। हाँ ये हाँ, हम लोग बचपन में बोलते मेंटल है क्या? ओके तो ये मेंटल का निशानी नहीं है, समझदारी का भी निशानी। देखो कितने बड़े बड़े बुद्धिजीवी लोग ऐसा हाथ रख के सोचते रहते, देखा ना, सोचते रहते ना इधर ऐसा कुछ ऐसा, अरे यार आयडिया आ रहा है। ओके चलिए, आता हे आपल्याकडे जे काही विद्यार्थी इथे आलेले त्यांना आपण लगेच एक एक टॉपिक देणार आहे। कोण देणार टॉपिक कोण देणार? कुठल्या विषयावरती? चलो आपको बोलना है नीला छत्री। किस पर बोलना है? नीला छत्री। हाँ बोला, आता नीला छत्री पे बोलिए। अमरेलावरती बोला, पटकन बोला। माझं नाव पहिले क्या ना? माझं नाव मानस विश्वास पोंडेकर। हां मानस विश्वास पोंडेकर। मानस विश्वास। हा माझं नाव मानस आहे, मानस विश्वास आहे आणि मी मित्रांनो आज तुमच्याबरोबर निळ्या छत्रीवरती बोलणार आहे। मी एक दिवशी शाळेमध्ये जात असताना मला एक छत्री सापडली। ते छत्रीचा रंग कुठला असेल मित्रांनो सांगा, कुठला असेल? हा निळ्या छत्री। आणि जसं मी निळ्या छत्रीला वरती केला, जसंच मी त्याला ओपन केलं त्यामधून मला खूप काहीतरी कॅडबरी आणि काहीतरी मिळालं आणि रिअली मी खूप खुश झालो। त्या दिवशी घरी येता मला अजून काहीतरी मिळालं। असं करत बोलत राहू ना, 3 मिनटं बोलायचं आहे। चला 1 मिनटं बोला, हे घ्या पटकन। बोलताना 3 गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे। काय? यस व्हेरी गुड। बॉडी लँग्वेज, शब्द, आवाज। शब्द किती टक्के पाहिजे? काय किती टक्के शब्दांना? 7%। आवाज, बॉडी लँग्वेज, आवाज 34% आणि राहिलेले जे 57% तुमचे जे आहे ते तुमचा बॉडी लँग्वेज। ओके ठीक आहे। आवाज कोणाचा असं नाही का, तुम्ही बघितलं असेल कोणीतरी येताना असा हात वरती करून असं येतो, बघितलं असेल। हे प्रत्येकाची एक स्टाईल असते, त्याचा बॉडी लँग्वेज असतो। ओके भाई और बहनों, कोणातरी स्टाईल आहे ना ते बोलताना, मन की बात तुम्ही ऐकलं असेल, मेरे भाइयों और बहनों। ओके तो देवी और सज्जनों कौन बोलतो? देवी और सज्जनों मेरे सामने बैठे हैं, कौन बोलते हैं? हाँ अमिताभ बच्चन। बोला ना, पटकन बोलायचं, बोला। माझं नाव मानस। हाँ बोला, माझं नाव मानस। हां हे पण तिथे लावून ठेवा। बोला। मी आज शाळेत जाताना हे मला एक रस्त्यात छत्री पडलेली दिसली। ती छत्री मी उघडली व बघली तर तिच्यामध्ये काही चॉकलेट्स व कॅडबरी होत्या। ते मी बघून खूप खुश झालो। शाळेत गेले खुश झाल्याचं कसा एक्सप्रेशन पाहिजे? मी निळा छत्री बघितलं आणि तिथे मी खरं सांगतो मी खूप खुश झालो। म्हणजे कसं आहे, एक्सप्रेशन पण पाहिजे ना। रिअली काय सांगायचं, आज देवाने माझ्यावरती कृपा केली आणि मला निळा छत्री दिली। असं काहीतरी थोडा एक्साइटमेंट, थोडा बॉडी लँग्वेज काय पाहिजे बोलताना? बॉडी लँग्वेज पाहिजे। कुठे बॉडी लँग्वेज नाही दिसत बेटा? अच्छा चला, खूप बोला तुम्ही कंटिन्यू करा। पण मी सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवा दादा काय करतो, दादामध्ये लक्ष ठेवा। शाळेतून घरी जाताना हे मला दुसरी कोणती वस्तू भेटली। ती मला वस्तू दिसल्यावर बोला कंटिन्यू, मी काय बोला। त्यांनी मला घरी घेऊन गेले। हे माझ्या आईने मला आईला मी माझी सकाळी घडलेली सर्व गोष्टी हे सांगितली, तेव्हा आई पण खुश झाली।